गुड मॉर्निंग आलो आहे आता महाबळेश्वरचा दुसरा दिवस. सकाळी फ्रेश होऊन आता नाश्ता करायला. थंडी लागते म्हणून नवीन स्वेटरचं उद्घाटन केलं आहे. थोडी थंडी वाढली आहे. जसा रात्र होते तशी थंडी वाढते आणि सकाळी झाल्यावर थोडी थंडी कमी होते. तुम्हाला नाश्त्याच्या नंतर भेटतो. नाश्ता झाला आहे आपला. एक मिसळ पाव आणि पावभाजी खाली. एकदम पोट भरून, पोट पण पॅक झालं आहे. बाजूला आता कालच्या स्पॉटवर चहा पियायला चाललो आहे. कुल्लू बारमध्ये अमृतुल्यची. हंसना था क्या? उठा. चहा पिऊन झाला आहे आपला. आता अजून थोडीशी शॉपिंग चालली आहे. बघूया आता काय घेऊ शकतो आपण. आता चष्मे घ्यायला थांबलो इथे. एकदम पोट पॅक झालंय. तर थोड्याच वेळात घरी जाऊन थोडासा रेस्ट करून निघू घरी जायला. आज एकदम कडकडीत ऊन आहे. कालचं अख्खं ऑपोजिट आजचं वातावरण आहे. काल एकदम धुका, पाऊस, थंडी. आज एकदम गरमी, पाऊस पण नाही, धुका पण नाही, काय नाही. वो हिरो दात काय हिरो. सर्व सामान पॅक करून आता आम्ही निघालो आहे महाबळेश्वरनं. आता जाऊ मंदिरात. महाबळेश्वर मंदिर महादेवांचा शिवांचा शिव. पुढे व्हायला सांगा. भेटतो तुम्हाला डायरेक्ट मंदिरात. आता थांबले इथे फोटोग्राफी करायला. एकदम फोटोग्राफी चालली आहे. तो घर बघा ना, असं वाटते की एकदम असा हॉन्टेड हाऊस असतो नाही का, एकदम तशी फिलिंग देतो तो घर. तुम्हाला कॅमेरामध्ये ब्लर दिसत असेल, इकडे येऊन बघशाल ना एकदम खतरनाक दिसते. तो आता मंदिरासाठी पायऱ्या चढत चालले. जास्त वरती पण नाही, थोडाच आहे पायऱ्या. युजली इथं खूप गर्दी टाईप असते. ही वेळेस गर्दी नाही. आम्ही पण ॲटलिस्ट 1-1.5 वर्षानंतर आलो आहे. तर बघूया काय काय बदललं आहे का नाही. आलो आहे आम्ही आतमध्ये. बहुतेक इथे अलाउड नसेल कॅमेरा किंवा रेकॉर्ड करायचं. बघतो भेटलं रेकॉर्ड करायला तर करेन रेकॉर्ड. आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटेल का नाही माहीत नाही. हे का तोपर्यंत झालंय. आता आपलं दर्शन घेऊन थोडासा अलाउड नव्हता आम्हाला व्हिडिओ काढायचा, मग थोडासा कॅन्सल केलं. सगळे प्राणी आहेत. पशुपतींचं मंदिर आहे ना मंदिरामध्ये. आयसा बैसून इथं बघ काढतो मी. तिथं बघ. अलाउड नव्हते करत. अशी भांडणं करण्याची याच्यात आलते वाटते. आता एक शॉपमध्ये आले जो मंदिराच्या बाहेरच लागतो. हे बघा 101 मूर्त्या आहेत तिथे. गणपतींचे, महादेवांचे, बुद्धाचे. नाही ते भांडणं करायचं. आलोय आपण आतमधनं बाहेर. इथं कुठंच काय रेकॉर्ड करायला अलाउड नाही वाटते.
इथं बरं कुठंच काही रेकॉर्ड करायला अलाउड नाही, कारण आर्टिफॅक्ट्स एक नंबर आहेत, सगळे अँटिक टाईप आहेत, खूप वजनदार लय महाग आहेत, बघायसारखं खूप आहे इथे खूप. इथं थोड्याच वेळेला आम्ही निघू. पाणी आहे तो. हा हे पंचगंगा मंदिर, थोडासा खाल्याच्या नंतर आता इथं आले पाया पडायला. याला पाणी आता निघू थोड्या वेळातच. खालती खड्डा आहे, चला मी आता निघतो, नाही तर आम्हाला दंड भेटायचा. आता एक किंवा 2 वर्ष झाडं घ्यायला आले, थोडे स्ट्रॉबेरी वगैरेचे प्लांट घेते. हा बघा अँटिक पीस, चायनीज माल. साई हँडीक्राफ्ट इमिटेशन. अरे नावच बघित आहे, नर्सरी. हा चालेल. हे बघा नर्सरी लिहिले, नंबर वगैरे बघून घ्या. नंबर बघून घ्या. संदीप बिरामणे, स्क्रीनशॉट काढून घ्या. इथे एकदम भारी क्वालिटीमध्ये फ्लावर भेटतात. हा जो आहे ना आमच्याजवळ पण आहे, असा ऑरेंज तुला काय जेवण ऑरेंज टाईपमध्ये कंदील सारखा. आपले आहेत भरपूर जास्वंदी. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला भेटलाच असेल. विरामणी घेऊ शकता. कुठला हे बघा खूप सारे व्हेरायटीज आहेत प्लांट्समध्ये. हे कॅक्टस बघा, आम्ही हे घेतोय आता इंडोर प्लांट. थोडासा कमल टाईप जरा रेफरन्स दिसतोय, ते पण कमलासारखं दिसतं. होममेड बोलते, इंडोर कमल. मंदिरातून आता निघालंय. ऑल ओव्हर एक्सपिरियन्स मंदिराच्या जवळचं एकदम छान होता. फक्त 2-3 कार्यकर्त्यांचा बिहेवियर थोडासा ऑड होता, तर ते आम्हाला काय आवडलं नाही. बाहेर पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स एकदम छान होता. तुला त्यांची आता आलोय मॅप्रो गार्डन, महाबलेश्वर की शान. द फेमस मॅप्रो गार्डन, जिथे भेटतो खाकराज, व्हरायटीज ऑफ सिरप्स, स्ट्रॉबेरीज, गुलकंस, हनी, सगळं A to Z चॉकलेट. मोस्टली इथनंच बल्कमध्ये चॉकलेट सप्लाय होतात ऑल ओव्हर इंडिया. मॅप्रोचे, मधुसागरचे, इकडनं सगळे शिपिंग होतात. हे बघा टाटाची नॅनो पण आहे इकडं, स्ट्रॉबेरीवाली नॅनो. फोटोशूट एरिया, अजून एक फोटोशूट एरिया. थोडा बदल झाला आहे, खूप टायमानंतर आला आहे आम्ही म्हणून. काहीतरी बॅग आहे, वेअर युअर ओपिनियन. नवीन गेम ॲड केले आहेत 1 वर्षानंतर. अरे वा वा वा, अच्छा. इंटरेस्टिंग आहे थोडासा. सगळं नवीन खूप काही ना काही ॲड केलं आहे. जॅकेटमध्ये टाकून ही अजून एक गेम आहे. 150ला 1 बॉल, 500ला 5 बॉल. चांगला होता. कोण तू काय माहिती. फोटो काढायला मग हे का खराब झालाय. छोटासा पॉन्ड आहे, मासे आहेत बघा. और फिल्टर लावून काय फायदा नाही. हा म्हणजे साफसफाई नसेल. हे बघ कचरा आहे, थोडासा माती दिसते ना थोडी. माती नाही, ती घाण आहे ती. मार्केटमध्ये एंट्री करतोय. विविध प्रकारचे चॉकलेट्स भेटतात. आहे स्ट्रॉबेरीवाला आहे.
इथं टेस्ट होतं सगळे सिरप्साचा. बाय 2 गेट 1 फ्री समर स्पेशल. आता आम्ही पण थोडासा टेस्ट करायला जातो. बनाना चिप्स. गिल्ट फ्री स्नॅकिंग. कुकी चिप आहेत. कुकीचं आहे. ते खूप टाईपचे कुकीज आहेत. असे जार्समध्ये आहेत. सगळे प्रत्येक काउंटरवर टेस्टिंगसाठी दिलेलं आहे की इथला प्रोडक्ट टेस्ट करा आणि मग चूज करून नेऊ शकता तुम्ही आपापल्याप्रमाणे जो तुम्हाला आवडतो. 10-50 सेकंदावर तुम्हाला इथं एक काउंटर भेटेल प्रत्येक प्रोडक्टवर टेस्टिंगसाठी. तिथे तुम्ही टेस्ट करा, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. हे बघा हा खा. एक नंबर. ऑलरेडी तयारी व्हायले. बिलिंग प्रोसेस चालली आहे आता. आता निघू आम्ही खायला. अजून एक्सप्लोरेशन चालू आहे मार्केटची. इथे सॅपलिंग्स भेटतात प्लांट्सचे. पहिला सॅपलिंग्स मग ट्रीज. आता निघालो आहे आम्ही मॅप्रो गार्डनवरून. आत्ता आम्ही जाणार आहे जेवायला. मम्मी कुठला हॉटेल माहिती नाही. आता तर काहीतरी धांकड बोलत होते. हे डिंचक पूजा हॉटेल. वा. सेल्फी मैंने ले लिया. आता इथं हॉटेलाच्या रस्त्यात जाता जाता मस्तपैकी एक अँटिक आर्टिफॅक्ट्सच्या स्टोअरमध्ये थांबलो. तर ते मंदिराच्या बाजूला होतं एक्झॅक्टली सेम, बट एव्हरीथिंग इज मेड आउट ऑफ क्लेशी बनलेलं आहे. पॉट्स वगैरे सगळा A to Z. हे बघा कलाकृती बघा मस्त. वाईट मस्त आहे ते घड्याळ वडे. हे बघ लढते. 1 hour later. स्वागत आहे. आम्ही हॉटेलात पोचले. आता टाईम झाला आहे 12:15. जेवायला आले. तिथं मागच्या दुकानात पण तेवढं काही इंटरेस्टिंग नव्हतं. सगळं कॉस्टली आहे. बाहेर आल्यावर सगळं महागच असतो. म्हणून युजली जास्त बाहेरचे सिटीजन जात नाही घ्यायला. आम्ही बघून आलो. म्हणजे ठीकठाक होते आर्टिफॅक्ट्स क्ले वगैरेचे, पण चांगले होते. आता जेवणार आहे आम्ही थाळी. मग जेवल्यानंतर भेटतो. बाय बाय. ही आमचं मटण थाळी आहे. मटन थाळीमध्ये सुक्का मटन आहे, रस्सा आहे, वजडी आहे, अंडा करी, आलणी, आलणी भात, मटन ग्रेव्ही,
ही आहे, हा मटण सुक्का आहे, ही चिकन आहे, चिकन थाली, चिकन सुक्का, चिकन रस्सा आणि बसून बसून जमत नाही ना तशी आता आपलं जेवण झालं आहे, पण भारी आहे. एकदम पोट भरून जेवलो आहे. जेवण पण चांगला होता खूप. आता खूप छान जेवण होता. रिव्ह्यू देतो. सध्या रिसेप्शन जॉईन करतो ना. गाडी बघा एवढी राक्षस आहे, एवढी मोठी आहे. याच्या कंपॅरिझन मध्ये आमची गाडी लय छोटू दिसत आहे एकदम. एकदम मॉन्स्टर ट्रक असतं हायलक्स तशी आहे. गाईस आता तुम्हाला वाटत असेल की मी कुठल्या हॉटेलाच्या लॉन्चमध्ये बसलोय, बट नाही, लॉन्च नाही आहे. हॉटेलाचा बाथरूम आहे. हा हॉटेलाचा बाथरूम. दिस टॉयलेट किंग एक्सिलेंट. हॉटेल कमी काहीतरी विचित्रच वाटते एकदम. हा वॉशरूम तर नव्हता. वॉशरूम वेट करते. व्हेरी गुड. हे बघा अजून एकदम असे वुडन स्टॉक आहे. काय कोणला मारायचं आहे? तेव्हा पण आम्ही पाचगणी किंवा महाबळेश्वरवरनं रिटर्न जातो घरी, तेव्हा हे आराम हॉटेलमध्ये तर कन्फर्म सांगतो, एक नंबर हॉटेल आहे. जेवण बिवण सगळं A to Z असतं. हळूहळू डेव्हलप होत चाललं आहे आता. पहिला एवढा नव्हता. म्हणजे असे प्राणी वाणी ठेवतील सगळे जागेवर एक एक करून. हत्ती वाघ सगळा बघायला भेटेल. ओरिजिनल कोंबडे पण आहेत. ओरिजिनल कोंबडं पण येतील, ससे पण येतील. नवीन आले काहीतरी. हे बघा ससे पण आलेत आता. घोडा पण आलाय. घोडा जेवतोय वाटते. घोडा आहे का गाई आहे? लाईफ अपडेट गाईज. तो घोडा नाही, तो गाईचा वासरू आहे. ओ माय गॉड, मेरी आंखों में पर्दा घूम गया. लय मोठा केलंय, एकदम डेव्हलप केलंय, एकदम मोठा केलंय. अरे बापरे, आम्हाला वाघ वाघ दिसलंय बघा. हे युनिकॉर्न. आता आम्ही ऑर्डर केलंय बर्गर. ऑर्डर करतोय बर्गर. पामल्या ती वेगळी चॉईस आहे. बिर्याणी खायची मम्मीला. बर्गर खातोय बर्गर. ऑर्डर आले तुम्हाला रिव्ह्यू देतो. हे बघा, हे फूड मॉलचं इनर आर्किटेक्चर एकदम डेव्हलप झालेलं आहे. आपण फर्स्ट फ्लोअर पण ओपन केले. पहिलं फर्स्ट फ्लोअर नव्हता, अख्खा अंडर कन्स्ट्रक्शन होता. इंटरफेस आर्किटेक्चर एकदम छान. खूप दुकानं आहेत, शॉप्स खूप आहेत. कैलाश पर्वत, इराणी कॅफे, लेविस स्केचर्स. खाण्याचंच नाही, फक्त फॅशनचा पण आहे. डॉमिनोज, बर्गर किंग आहे. उलटा दिसत असेल, उलटा. हस नीट हस. खाऊन झाला आहे आपला, आय मीन आमचा जेवण झालेलं आहे. जेवण झालेलं आहे. सगळा सपाट झालेला आहे. 6 बर्गर, 1 विंग, 1 प्लेट बिर्याणी, अख्खा पोटात नाचते. विथ कोल्ड्रिंक. येस, विथ कोल्ड्रिंक अँड सोलकढी. अँड सोलकढी आणि 5 सोलकढी पार्सल. जाताना फक्त ही बाटली पार्सल नेतोय.
बाकी सगळं पोटात चाललंय बरोबर. हा हे बघा, माहित नाही तुम्हाला दिसते का नाही, पण आम्हाला दिसते. लाईट येऊन नाही, आपला कॅमेरा किती भारी आहे ना, ते काय करणार. तर बहुतेक तुम्हाला डायरेक्ट आम्ही आता घरी भेटू. बाय बाय. आराम हॉटेल नंतर सगळ्यात बेस्ट स्टॉप तुम्ही फूड मॉल बोलू शकता, तो येतो कैलास भेल. इथं पण सगळं नाश्ता भेटतं. आता सध्या तर आम्ही स्वीट्स घेतोय. फूड कोर्ट एकदम पॅक. इथं पण चांगलं असतं, सगळा नाश्ता पाणी सगळा भेटेल. खेळणी वेळणी A to Z, स्नॅक आयटम्स, लाडू वगैरे सगळा. तर आता आम्ही आलो आहे घरी, एकदम फ्रेश होऊन आता सेट झालो आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स महाबळेश्वरला येऊन जाऊन खूप चांगलं होतं. जाताना गोवा रोडनी गेलो, आंबोली घाटनी गेलो, एकदम भारी, एकदम छान सिनेरिओज होते कम्पेअर टू पुणे एक्सप्रेसवे. पुण्याचे रस्त्यात टोल्स पण खूप सारे लागतात आणि खर्च पण खूप होतो, इथं थांबायचं तिथं थांबायचा. पण यावेळेस गोवा रोडनी गेलतो तर एकदम छान विदाऊट टोल, कारण की आता सध्या तिथं टोल बांधतात. तर तुम्ही ह्या वर्षी जाऊ शकता, एकदम इझिली जाऊन येऊन होते. तिथं गेलो, महाबळेश्वरमध्ये स्टेला थांबलो, काहीतरी प्रेसिडेंट हॉटेल नाव होतं, तिथं स्टेला पण थांबलो. ऑलमोस्ट 1200 to 2000 रुपीजचं हे असतो, चार्जेस असतात. मग मार्केटच्या जवळ पण होतं, शॉपिंग केली, चांगलं शॉपिंग होते. सगळं नाश्ता पाणी पण तिकडंच जवळच आहे, छान हॉटेल आहे. मग नाश्ता पाणी झाल्यावर आज निघालो. मग डांगरवाडीमध्ये थांबलेलो जेवायला, तिथं पण खूप छान जेवण होतं, तुम्ही बघितलंच असणार व्लॉगमध्ये. मग येता येता आराम हॉटेलला थांबलो, जिथे तुम्हाला मी रॉयल वॉशरूम दाखवला. एकदम काय बोलू, अंबानीचं पण असं वॉशरूम असेल, एवढे 100 बाथरूम होते. मग त्याच्यानंतर इथं थांबलेलो, काय बोलतात आपला कैलाश भेलजवळ थांबलेलो. तिथं पण आर्टिफॅक्ट संपले नव्हते अजूनपर्यंत. म्हणजे टोटल महाबळेश्वर टू पुणेपर्यंत ते आर्टिफॅक्ट्स चालूच आहेत, काय ना काय भेटतच आहे, जे कामाचं असतं ऑब्वियसली. मग कैलाश भेलनंतर परत आम्ही एक फूड मॉलमध्ये थांबलो, जिथं आम्ही जेवण केला, नाश्त्याचा जेवण केला. तिथं एकदम सपाट केला, पोट भरून खाला. तिथं पण थोडासा आनंद वाटला. तिकडनं निघता जोरात पाऊस झाला. मग येता एवढा पाऊस, ट्रॅफिक, मग असं येता आता वाजले आहेत 12:30. म्हणजे आम्ही पोचलो 12ला, आता वाजल्यात 12:30. तर उद्याचा काय नाही, उद्यापासून आमचं नॉर्मल कॉलेज चालू होत आहे. तर भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. काय करतोस, तुम्हाला भेटतो. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. मी प्रार्थना करतो की तुमचा दिवस खूप छान आणि स्वीट जाओ. बाय बाय.